मी आणि किरण आमचा कार्यक्रम उरकून घेतल्यावर तिला मिठीत घेऊन बसलो होतो आणि ती बोलत होती. तिने मला सांगितले की त्याच्या नवऱ्याला करण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही आणि काम संपल्यावर त्याला माझी काहीच गरज नसते आणि तो मला खूप वेळा मारतो. तो नेहमी दुसऱ्यांच्या बायकांविषयी, जास्त करून तुमची बायको पूजाविषयी काही ना काही घाण बोलत राहतो. मग मी विचारले की तो काय बोलतो? तर किरण म्हणाली, तो म्हणतो की पूजा खूप चांगली माल आहे. ती मला एका रात्रीसाठी मिळाली तर मला खूप मज्जा येईल. आणि तो म्हणतो की तुला पूजाबरोबर बदलायची संधी मिळाली तर मी आजच तुला बदली करेन. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मनोरंजक आहे. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, माझे नाव विनय आहे आणि माझे वय 29 वर्ष आहे आणि माझी बायको पूजा 22 वर्षाची आहे. माझा एक मुलगा आहे, तो 7 महिन्याचा आहे आणि ती खूप मादक आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो आणि आमचे घर 3ऱ्या मजल्यावर आहे. आमच्या घराच्या खालच्या मजल्यावर माझ्या कंपनीत काम करणारा रोहन राहतो. तो दिसायला जितका चांगला आहे तितका भांडखोर पण आहे आणि त्याची पत्नीबरोबर नेहमी भांडणं होत राहते. त्याचा मुलगा पण आहे जो 1 वर्षाचा आहे. आमचे संबंध एकमेकांबरोबर चांगले आहेत. आता मी माझी गोष्ट सांगतो. ही घटना खरी आहे. त्यावेळी होळी येणार होती. किरण खूप वेळा आमच्या मुलाला तिच्या घरी घेऊन जायची आणि मी त्याला परत घेण्यासाठी तिच्या घरी जायचो. पण मी आजकाल पाहिले की किरण मला वेगळ्या नजरेने पाहत आहे. मला तिचे वागणे माझ्याबरोबर बदललेले दिसत होते. मी पण ठरवले की बघूया हिला काय हवे आहे ते. त्या दिवशी जसा मी माझा हात माझ्या मुलाला घेण्यासाठी पुढे केला, तेव्हा मी जाणून बुजून मुलाला जवळ घेतले नाही आणि माझा हात 10 सेकंद तिच्या 32 नंबर साईज असलेल्या फिगरला स्पर्श करीत राहिला. मग मी माझा हात हटवला आणि म्हणालो, मला मुलगा द्या, मी घरी जातो. तर ती म्हणाली, घ्या, तुम्हाला कोण नाही म्हणत आहे. मी समजलो की आज ती वेगळ्या मूडमध्ये आहे. मग मी परत हात पुढे केला तर ती मुलाला न देता 2 पावले मागे सरकली आणि मला चिडवत म्हणाली, घ्या मुलगा. मग मी पुढे गेलो आणि मी यावेळी तिच्याकडून मुलाला ओढण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात तिच्या 32 नंबरला खूप वेळा स्पर्श केला, प्रेस केला आणि मग जेव्हा रोहन घरी नसायचा तेव्हा ती मला माझा मुलगा अशाच रीतीने द्यायची. मला पण आता मजा येऊ लागली होती आणि मला समजले की ती माझ्याकडून उपचार करून घ्यायला बघत आहे. एक दिवस तर कहरच झाला. तिने मला माझ्या ओठावर किस केली. मला पण हे पाहिजे होते. मी तिला माझ्या बाहुपाशात जोराने पकडले आणि तिने माझ्या मुलाला जवळच्या टेबलवर ठेवले आणि मला चिकटली. मी तिला म्हणालो की दरवाजा उघडा आहे आणि कोणी आत आले तर तू काय सांगणार? मग ती पटकन मला सोडून बाहेर गेली आणि तिने दरवाजा बंद केला आणि मी तिला बेडवर आडवे पाडले. ती खूप मादक आणि मस्त होती. तिची कमर बारीक होती पण 32 नंबर मोठे होते. मी तिचे कपडे काढले. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता आणि मी तिच्या घरी जास्त वेळ थांबू शकत नव्हतो. मी तिला म्हणालो, किरण, आता इथे कोणीही येऊ शकते आणि पूजाला पण शंका येईल की मी इतका वेळ इथे का थांबलो. मी लवकर काम उरकून घेतले. नंतर खूप मनसोक्त कधीतरी करू, आणखी असे म्हणून मी तिथून पटकन माझ्या मुलाला घेऊन बाहेर आलो. मग मी दुसऱ्या दिवशी प्लॅन केल्याप्रमाणे माझ्या ऑफिसवरून घरी लवकर आलो आणि सरळ किरणच्या घरी गेलो. मी माझा प्लॅन तिला अगोदर सांगितला होता. मग बेडरूममध्ये जाताच ती बेडवर झोपली आणि मी पण लगेच तिला पकडून लिप किस करू लागलो. किरण म्हणाली, तुम्ही मला खूप आवडता. मला तुम्हाला बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जातच नाही. मग मी दोघांचे कपडे काढून टाकले. आता ती सोन्यासोबत खेळत होती. मी तिला म्हणालो, किरण, तू मला तर ना खूप म्हणजे खूपच आवडतेस ग. माझी पण तुझ्यासारखीच गत आहे. ती खूप किस घेऊ लागली. मला पण तुला पाहिल्याशिवाय दिवस चांगला जातच नाही.
काही वेळाने मी तिला बेडवर झोपवले आणि 32 नंबर साईजवर तुटून पडलो आणि माझे मन भरल्यावर तिने मला पपई खायला दिली. मी पपईची टरकले सहित चाटून बसून खाल्ली. तिचं रान तापलं होतं आणि मग ती मला म्हणाली, विनय आता ये लवकर वर. मी वर आलो आणि मला म्हणाली, विनय तू खूप चांगला आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला नेहमी वाटायचे की मला तुझ्यासारखा नवरा मिळावा. पण काही हरकत नाही, आज मला तुमचे प्रेम तर मिळालेच आहे. आणि तिने मला घट्ट धरले आणि ती जोर लावत होती. त्यामुळे मी पण तापून उठलो होतो आणि मी माझी स्पीड वाढवली आणि पाऊस पडला आणि आम्ही 2 घंटे एन्जॉय केला. हे काम सतत 2-3 दिवस होत राहिले आणि ही 5व्या दिवसाची घटना होती. मी आणि किरण आमचा कार्यक्रम उरकून घेतल्यावर तिला मिठीत घेऊन बसलो होतो आणि ती बोलत होती. तिने मला सांगितले की तिच्या नवऱ्याला करण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही आणि काम संपल्यावर त्याला माझी काहीच गरज नसते आणि तो मला खूप वेळा मारतो. तो नेहमी दुसऱ्यांच्या बायकांविषयी, जास्त करून तुमची बायको पूजा विषयी काही ना काही घाण बोलत राहतो. मग मी विचारले की तो काय बोलतो? तर किरण म्हणाली, तो म्हणतो की पूजा खूप चांगला माल आहे. ती मला एका रात्रीसाठी मिळाली तर मला खूप मज्जा येईल. आणि तो म्हणतो की तुला पूजाबरोबर बदलायची संधी मिळाली तर मी आजच तुला बदली करेन. आता तुम्हीच सांगा, मी अशा नवऱ्याबरोबर कशी राहू? मी म्हणालो, तो खूप मूर्ख माणूस आहे आणि कोणी माणूस आपल्या पत्नीसमोर असे बोलत नाही. आणि तुझ्यात काय कमी आहे? मी तर म्हणतो माझे लग्न झाले नसते तर मी तुझ्याबरोबरच केले असते. तर ती म्हणाली की तुम्ही खरे बोलत आहात का? मी म्हणालो, हो मी खरे बोलत आहे. आणि एवढ्या वेळात रोहन माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मित्रांनो, तो बहुतेक या गोष्टीची वाट पाहत होता की मी काहीतरी बोलेन. त्याने दुसऱ्या चावीने घरात प्रवेश केला होता आणि तो आमचे बोलणे ऐकत होता. तो म्हणाला की तुला हिच्याशी लग्न करायचे आहे? खुशाल करा आणि मी तर हिला सोडायला कधीपासून तयार आहे. मला पण कोणीतरी पाहिजे, मी तुमच्या बायकोला चालवेन. तुम्ही तुमच्याकडे हिला ठेवा. आणि मग तो म्हणाला, मी तुमच्या घरी जात आहे पूजाकडे, ठीक आहे ना? मग मी म्हणालो, थांब, तुझे डोके तर ठीक आहे ना? तर तो म्हणाला, तू माझ्या बायकोसोबत करणार तर मी कुणासोबत करू? मी खूप घाबरलो होतो कारण मी आज रंगेहात पकडलो गेलो होतो. मी त्याला म्हणालो, आता शांत राहा, असे काही करू नको. मी तुला पूजाची मिळवून देईन, पण मला त्यासाठी थोडा वेळ दे. तर तो म्हणाला, ठीक आहे, पण किती वेळ? मी त्याला म्हणालो, मला 20 दिवस दे. तर तो मला म्हणाला, ठीक आहे. मग काही दिवसांनी मला समजले की रोहनने जाणून बुजून मला किरणबरोबर फसवले होते. रोहन तिच्या पत्नीला म्हणाला की तू विनयला फसव आणि त्याच्याबरोबर तू कर. जर तू मला त्याच्या बायकोला मिळवून दिलीस तर मी तुझ्याबरोबर चांगला वागेन. आणि मग किरणने मला फसवले होते. काही दिवसांनी रंगपंचमी येणार होती आणि मी एक प्लॅन बनवला होता. किरणने एक दिवस अगोदर माझ्या पत्नी पूजाला सांगितले होते की उद्या दुपारचे आणि रात्रीचे जेवण आमच्या घरी होईल आणि रंग खेळायला रोहनने एक मोठा ड्रम रंगाचा भरून बाथरूममध्ये ठेवला होता. मग रंगपंचमीच्या दिवशी मी आणि पूजा 11:30 वाजता रोहनच्या घरी पोहोचलो. त्यांनी आम्हाला बसवले आणि रोहन एक रंगाचा डब्बा घेऊन आला आणि म्हणाला, भाभी, अगोदर थोडा नाश्ता करू आणि मग रंग खेळू. तर पूजा म्हणाली, हे बघा, मला तर रंग खेळायला आवडत नाही, तुम्ही हा रंग यांनाच लावा. मग मी लगेच म्हणालो, पूजा, तू रंग खेळ अथवा खेळू नको, मी तर या दोघांबरोबर रंग खूप खेळणार आहे. मी रोहनला म्हणालो, रोहन, मी तर आज किरण भाभीबरोबर खूप खेळणार आहे आणि आता ही तुझी जबाबदारी आहे. तू पूजाला रंग लाव आणि खेळायला तयार कर. आता पूजा माझ्याकडे डोळे काढून पाहत होती कारण मी रोहनला भडकावत होतो. रोहन पूजाला म्हणाला, मला तर विनयकडून होकार आला आहे आणि भाभी, मी तुमच्याबरोबर रंग खेळणार आहे. तुम्ही सांगा, आपण रंग आता खेळायचे की काही खाल्ल्यावर? मग पूजा म्हणाली, मी कधीच रंग खेळत नाही, पण तुम्ही प्लीज थोडाच रंग लावा. मी हे ऐकताच बोललो, अगोदर थोडे खाऊन घ्या. एवढ्यात किरण भांग टाकलेली लस्सी घेऊन आली
आणि आम्ही सर्वांनी एक ग्लास पिला. किरणने पूजाला ग्लास दिला होता. त्यामध्ये भांग थोडी जास्त टाकलेली होती. तिने जेवणात जे बनवले होते त्या सर्व पदार्थांमध्ये भांग टाकली होती. मग किरण म्हणाली, चला बाथरूममध्ये, तिथे रंग खेळू. यावर रोहन म्हणाला, विनय, तू अगोदर किरणबरोबर रंग खेळ, त्यानंतर मी भाभीबरोबर खेळेन. मग मी किरणचा हात धरला आणि तिला बाथरूमकडे नेले. मी बाथरूम उघडले तर त्यात एक मोठा ड्रम रंगाने भरून ठेवला होता. तो पाहून पूजा म्हणाली, एवढा मोठा ड्रम? तुम्ही तर आधीच सर्व तयारी केली आहे. मी तर रंग खेळणार नाही. मग रोहन म्हणाला, भाभी, आज तर रंग खेळावे लागणार आहेत. प्रेमाने नाही तर जबरदस्तीने. आणि एवढ्यात मी किरणला उचलून ड्रममध्ये टाकले आणि मी पण त्यामध्ये गेलो. मग मी तिला सगळीकडे रंग लावत होतो आणि ती पण मजा घेऊन खेळत होती, जेणेकरून पूजा पाहिल आणि तिला दिसेल कसा तिचा नवरा तिच्याबरोबर खेळत आहे. मग मी मुद्दामून पूजाला दाखवायला किरणच्या 32 नंबर साईजवर रंग लावला आणि मी किरणचा कुर्ता हाताने फाडून टाकला. मी तिच्याबरोबर 20-25 मिनिटे इकडे तिकडे हात टाकून तिच्याबरोबर रंग खेळलो आणि आम्ही बाहेर आलो. पूजाला आता नशा चढली होती आणि आम्ही दोघे ड्रममधून बाहेर पडून बाथरूममध्येच बसलो. मग मी रोहनला आवाज दिला, या आता, तुम्ही रंग खेळा. त्यावेळी पूजा थोडी रागात होती, कारण तिला माहिती होते आता रोहन पण तिच्याबरोबर रंग लावून खेळणार. मग रोहन पूजाचा हात धरून म्हणाला, चल ना भाभी. तर पूजा म्हणाली, रोहन, तू मला बाहेर थांबूनच तोंडाला रंग लाव. मी रंग कधीच इतका खेळत नाही. पण त्याने काही ऐकले नाही आणि त्याने पूजाला उचलून ड्रममध्ये टाकले आणि स्वतः पण त्यात उडी मारली. आता पूजा गपचूप उभी राहिली आणि तो प्रेमाने पूजाच्या शरीराला रंग लावू लागला. मग तो म्हणाला, भाभी, तुमचे गाल तर मस्त गुलाबी आहेत. आणि त्याने गालावर रंग लावला. तो पूजाची प्रशंसा करत होता आणि तिला रंग लावत होता. काही वेळाने त्याने पूजाच्या गळ्याला रंग लावला आणि तो पूजाचा कुर्ता फाडायला निघाला. पण पूजाने राग आल्याचे नाटक केले आणि तरी पण रोहनने पूजाचा कुर्ता फाडून टाकला आणि पूजाला आता नशा चढली होती आणि आता मी पण किरणला घेऊन ड्रममध्ये उडी मारली. पण त्यामध्ये जागा थोडी कमी होती, त्यामुळे आम्ही एकमेकाला एकदम चिकटलो होतो आणि मी माझ्या बायकोला पकडले आणि तिची आतली कपडे खाली केली. मग पूजाने जोराने ओरडली आणि म्हणाली, विनय, प्लीज या लोकांसमोर तर थोडी लाज ठेव. मग मी तिला हसत म्हणालो, लाज कसली, आज रंग खेळण्याचा दिवस आहे आणि त्यात लाज नसते. आणि मग मी तिचे 32 नंबरशी खेळू लागलो आणि इकडे रोहन पण किरणला तसे करू लागला. तेव्हा पूजाला माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. पूजा म्हणाली, विनय, खूप झाले आता, मला सोड, मुलाची पण काही काळजी करा. मी तिला म्हणालो, तू इकडे थांब, मी मुलाला शांत करतो. मी ड्रममधून बाहेर आलो. मग मी एक टॉवेल घेतला आणि मुलाला उचलले आणि त्याला झोपवू लागलो. आणि मी बाथरूमकडे पाहिले तर पूजा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती आणि मी रोहनला ओरडून म्हणालो, बघ, पूजा बाहेर येत जात आहे. आणि इतक्यात रोहनने तिला जोरात पकडले. आता पूजाचे दोन्ही 32 नंबर रोहनच्या ताब्यात होते आणि तो माझ्याकडे पाहून म्हणाला, विनय, लवकर ये, भाभी पळून जात आहे. मी म्हणालो, तिला पकडून ठेव. मग मी मुलाला झोपवून आलो आणि रोहनला म्हणालो, तुझ्याकडे दुसरा रंग नाही का? तर तो म्हणाला, आहे, तिकडे फ्रीजवर आहे, ते घेऊन ये. मी ते रंग घेऊन आलो आणि मी पूजाला ड्रममधून बाहेर काढली आणि माझ्या हातावर रंग लावून पूजाला लावला आणि तिची सलवार काढू लागलो. पण नशेत असल्याने ती काही बोलू शकत नव्हती. मग रोहन आणि किरण पण तिथेच फरशीवर करण्यासाठी तयार झाले. आम्ही दोन्ही जोड्या जवळच झोपलो होतो. मग मी माझा हात किरणच्या अंगावर आणि कामाला लावला आणि मग रोहनने चांगली संधी साधून त्याचा एक हात पूजाच्या 32 नंबर साईजवर ठेवला. पण पूजाने त्याचा काहीच विरोध केला नाही. आम्ही दोघे आमच्या बायकांशी खेळत होतो आणि आमचे हात दुसऱ्याच्या बायकोवर होते. आता पूजाला पण याची मजा येऊ लागली होती. मग मी किरणला माझ्याकडे ओढले आणि तिचे ओठावर ओठ ठेवले आणि रोहनने पूजाच्या ओठावर ओठ ठेवून किस करू लागला. पूजा त्याला काही बोलली नाही आणि त्याला साथ देऊ लागली. मला वाटले की ही चांगली वेळ आहे, कारण पूजा काही विरोध करत नाही आणि मी रोहनला इशारा केला
आणि आम्ही पटकन आमची जागा बदलली. आणि मग काय होते, रोहनने क्षणाचाही विलंब न करता खेळ चालू केला. पूजा पण आता साथ देत होती. माझ्या आणि रोहनच्या समोर 2 पपई ठेवल्या होत्या. मला किरणने दिलेली पपई खायला सुरुवात केली आणि रोहन पण पूजाने त्याला दिलेली पपई खात होता आणि पपईची टरकल पण खाऊन टाकली. पपई खूपच गोड होती. मग काय, आमचे रान खूप तापले होते आणि त्यांच्यावर झालो. किरण म्हणाली, पूजा, आत्ता आपल्या खेळात सहभागी झाली की हो? मला तर वाटत होतं काय होते की, पण सगळं खूप छान झालं बघा. आणि पूजा पण रोहनला खूप साथ देत होती. जरा बघा ना तिकडे, मी किरणला म्हणालो. खरंच मी माझी बायको माझ्यासमोर अशी दुसऱ्यासोबत बघेल कधीच वाटले नाही. आमचा सोन्या इकडे हिसके मारीत होता. सोन्या म्हणत होता, लवकर सोडा मला, खूप त्रास होत आहे, जाऊ द्या मला. पण आमचे दुसरेवरचे काम चालू होते. किरणचे ग्राउंड आता खूपच तापले होते. दोघे पण एका शेवटच्या टोकावर आलो होतो. रोहन म्हणाला, आता खूप मजा येत आहे आणि मी स्वर्गात आहे असं मला वाटत आहे. आणि दोघं लागूनच हे करू लागलो होतो. पूजा पण खूप मजा घेऊ लागली. आता ती वेळ आली होती आणि आम्ही मादक आवाजात करायला लागलो. सगळेजण मनाला धुंद लावणारे आवाज काढू लागले आणि आमच्या रूममध्ये सगळीकडे तोच आवाज ऐकू येऊ लागला. आम्ही आता भानावर नव्हतो. एका वेगळ्याच जगात पोहोचलो होतो. सोन्या इकडे उड्या मारून मारून बेजार होता. प्रत्येकजण या क्षणाचा डोळे बंद करून मनातून आवाज काढून आनंद घेऊ लागला. सोन्या ग्राउंडवर उतरला आणि खूप आतल्या भागात घुसून रान भुसभुशीत करू लागला. जमिनीच्या अंतर्भागात जाऊन जमिनीतील पाणी बाहेर काढत होता. नांगराच्या फाळीने जमिनीवरील वाढलेल्या गवतातून वाट काढत जमिनीच्या खोलवर जात जाऊन सोन्याने जमिनीतील पाण्याचा पाझर फोडला आणि आम्ही आत्ता अंगाच्या पप्पी घेऊ लागलो होतो. मनात काहूर माजले होते. अंगात आग पडली होती. आता कोणत्याही वेळी पावसाची बरसात होणार होती. ढगांच्या गडगडाटासह रूम आमची गरजत होती. किंचाळ्यांचा आवाज घुमू लागला आणि बघता बघता जोरजोरात आणि मोठ्या मोठ्या सरी पडायला लागल्या आणि आमच्या रानातून वाफ निघत होती. आमचे खूप तापले रान आता हळूहळू शांत होऊ लागले. पावसाचा वेग वाढला आणि एकदाचा जोरात पाऊस झाला आणि आम्ही शांत पडून राहिलो. मग आम्ही आंघोळ करून अंगावरील रंग धुवून घेतले. आम्ही 3 वाजता जेवण केले आणि झोपलो. मग आमची झोप रात्री 8 वाजता उडाली, कारण आमची मुले रडत होती आणि आमचा नशा पण कमी झाला होता. पूजाला खूप लाज वाटत होती, कारण आता तिची नशा कमी झाली होती. मग रोहन माझ्या आणि त्याच्या मुलासाठी दूध घेऊन आला आणि पूजाने दोन्ही मुलांना दूध पाजून झोपवले. मग मी आणि रोहन मिळून परत एकदा ग्राउंडवर उतरलो आणि मस्तपैकी चौके छक्के लावत खूप खेळलो. खेळून झाल्यावर पुन्हा आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो. मी माझ्या घरी गेलो आणि काही वेळाने माझी बायको पण आली. मित्रांनो, आता जेव्हा आमची इच्छा होते तेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.